जयश्राम शेतकरी मित्रांनो, राज्यातील या 28 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासा देणारी आणि महत्त्वाची बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने या 28 जिल्ह्याकरिता 2109 कोटी रुपये इतका निधी मंजूर केलेला असून या निधीस आता वितरण करण्यासाठी राज्य सरकारने मान्यता सुद्धा दिलेली आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, ही सविस्तर अपडेट काय आहे आणि कोणत्या 28 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनाला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर शेतकरी मित्रांनो, अपडेट असे आलेले आहे की राज्य सरकारने काही दिवसापूर्वी एक शासन निर्णय निर्गमित केला होता आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की नोव्हेंबर व डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 2109 कोटी 12 लाख रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची आता मंजुरी देण्यात आलेली आहे। व शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी 28 जिल्हे हे पात्र करण्यात आलेले आहेत। तर मग शेतकरी मित्रांनो, हे कोणते 28 जिल्हे आहेत ते आपण सविस्तर पाहूयात। तर शेतकरी मित्रांनो, पहिला जो जिल्हा आहे तो आहे गोंदिया, त्यानंतर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, त्यानंतर ठाणे, पालघर, रायगड, त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव। शेतकरी मित्रांनो, या 28 जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईचे वाटप सुरू झालेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजची महत्त्वाची अपडेट। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनाला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।